आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपुरात 2 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल। गहाण असलेली मालमत्ता बोजामुक्त असल्याचे भासवून व्यवहार। 2.5 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार। गहाण असलेली मालमत्ता बोजामुक्त असल्याचे भासवून तसेच कागदपत्रांमध्ये फेरफार करून तब्बल 2,05,01,012 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी किरण चंद्रकांत शहा, मुख्य अधिकारी रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी ली आजरा यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शंकर मारुती कुंभार वय 50 राहणार गल्ली नंबर 17 विजयमाला नगर अरिहंत प्लाझा जयसिंगपूर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 223च्या कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने हेतुपुरस्सर विश्वासघात करण्याच्या उद्देशाने गहाण असलेली मिळकत कर्जमुक्त असल्याचे भासवले तसेच कागदपत्रे व दस्तऐवजांमध्ये बदल करून संबंधित संस्थेची दिशाभूल केली। या व्यवहारातून संस्थेची 2,05,01,012 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। ही घटना 4 जुलै 2019 ते 24 जुलै 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शनिवारी 1 ऑगस्ट रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून PSI युनिस इनामदार अधिक तपास करीत आहे।